सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन रिक्रुटमेंट 2024 तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सीआरपीएफच्या 12,158 जागांसाठी जे हे भरती निघत आहे 2025 मध्ये। तर या भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते आणि तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात। तर पहा सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची जे विद्यार्थी मित्रांनो हे 2025 ची जवळपास 12,158 जागांसाठी ही भरती निघत आहे 2025 मध्ये। तर चांगली जे विद्यार्थी मित्रांनो हे भरती निघत आहे, तर 10वी पासवरच तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे आणि या भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे या ठिकाणी। तर मी तुम्हाला असं का सांगत आहे, तर बा सर्वात अगोदर जे सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन या भरतीमध्ये जे सर्वात अगोदर तुमचं काय असणार आहे, ग्राउंड असणार आहे आणि ग्राउंड सुद्धा यामध्ये थोडंसं जे विद्यार्थी मित्रांनो टफ असणार आहे। ज्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड चांगलं आहे तर ते नक्कीच मुलं जे या भरतीमध्ये बाजी या ठिकाणी मारू शकणार आहे। तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती तुम्हाला सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन 2025 बद्दल माहिती सांगणार आहे। या भरतीमध्ये उंची किती लागते, छाती किती लागते, ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट आहे, लेखी परीक्षा असणार आहे की नसणार आहे, तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो, ठीक आहे। तर पास सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या गावातून पाहून राहिले, कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की या व्हिडिओ खाली तुम्ही कमेंट करा, जेणेकरून मला सुद्धा वाटणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या गावापर्यंत या ठिकाणी पोहोचत आहे, कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचत आहे। तुमच्या गावाचं किंवा जिल्ह्याचं नाव ह्या कमेंट बॉक्समध्ये या ठिकाणी नक्की लिहा, ठीक आहे। तर पहा हे चांगली तुमच्यासाठी जे सुवर्ण संधी चालून आली आहे, तर चांगली खुशखबर तुमच्यासाठी आहे। 12,158 जागांसाठी हे सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची ही भरती 2025 मध्ये निघत आहे। जागा सुद्धा 12,158 यामध्ये असणार आहे आणि शिक्षण फक्त 10वी पास लागते। कोणत्याही जिल्ह्यातले जर तुम्ही असाल तर मुलं मुली यामध्ये फॉर्म भरू शकणार आहे आणि वयोमर्यादा जर विचार केला सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन या भरतीमध्ये, तर यामध्ये 18 ते 25 वर्ष हे वयोमर्यादा ठेवण्यात आला आहे। SC/ST कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 30 पर्यंत फॉर्म भरू शकणार आहे, ओबीसी कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 28 पर्यंत फॉर्म भरू शकणार आहे। आणि आपण फीचा जर विचार केला तर पहा खुला प्रवर्गासाठी म्हणजे जनरल ओबीसी EWS कॅटेगरीसाठी फक्त 100 रुपये फी असणार आहे आणि SC/ST कॅटेगरीसाठी मागासवर्गीयांसाठी या भरतीमध्ये फी नसणार आहे, ठीक आहे। तर जास्तीत जास्त ज्या विद्यार्थी मित्रांनो फॉर्म भरता, कारण की या भरतीमध्ये फी जास्त नाही आहे। जनरल ओबीसी EWS कॅटेगरीचे जरी असाल तरी सुद्धा आवर्जून फॉर्म भरा, कारण की आपल्या महाराष्ट्रामध्ये एखादी भरती निघते तर त्यामध्ये हजार रुपये फी असते, पण इकडे 100 रुपये फी ठेवण्यात आले आहे। आणि SC/ST कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर आवर्जूनच फॉर्म भरा, कारण की यामध्ये SC/ST कॅटेगरीसाठी 1 रुपया सुद्धा फी ठेवण्यात आला नाही आहे, ठीक आहे। त्याचबरोबर आपण या भरतीमध्ये तुमचं सिलेक्शन झालं सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन या भरतीमध्ये, तर पगार तुम्हाला 21,700 ते 69,100च्या दरम्यान भेटणार आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे आणि 10वीच्या बेसवरच जे विद्यार्थी मित्रांनो हे भरती निघत आहे। तर 2025 मध्ये हे तुम्हाला जानेवारी महिन्यामध्ये जे हे सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची ही भरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे, ठीक आहे। तर यामध्ये ट्रेड्समॅनचे असे बरेच पद यामध्ये असणार आहे, एक लक्षात ठेवा। तर त्याबद्दल सुद्धा अगोदर शॉर्ट नोटिफिकेशन त्या ठिकाणी आलेलं आहे, एक लक्षात ठेवा। तर सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन या भरतीची जर आपण सिलेक्शन प्रोसेसचं जर पाहिलं तर सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये तुमचं काय असणार आहे, यामध्ये ग्राउंड असणार आहे। त्याचबरोबर दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमची काय असणार आहे, लेखी परीक्षा असणार आहे। तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं काय असणार आहे, मेडिकल असणार आहे। तर अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन या भरतीची, ठीक आहे। तर सर्वात अगोदर जे सीआरपीएफ भरतीमध्ये काय असणार आहे तुमचं, तर सीआरपीएफ भरतीमध्ये तुमचं सर्वात अगोदर काय असणार आहे, ग्राउंड असणार आहे। आता उंची किती लागते सीआरपीएफ भरतीमध्ये, तर पहा पुरुष उमेदवारांसाठी उंची फक्त 165 सेंटीमीटर लागते आणि महिला उमेदवारांसाठी उंची 155 सेंटीमीटर लागते, ठीक आहे। तर बऱ्याच विद्यार्थ्यांचे जे काही SSC GD मध्ये म्हणा किंवा पोलीस भरतीमध्ये म्हणा, तर यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांची हाईट बसत नाही, तर हे संधी तुमच्यासाठी चांगली चालून आली आहे। जसं SSC GD भरतीमध्ये 170 सेंटीमीटर उंची लागते, तर महाराष्ट्रातील बरेच विद्यार्थी जे वंचित राहते, तर हे चांगली सुवर्ण संधी जे विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी चालून आली आहे, कारण की उंची 165 सेंटीमीटर लागते पुरुष उमेदवारांसाठी, महिला उमेदवारांसाठी उंची फक्त यामध्ये 155 सेंटीमीटर लागते। छाती 75 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे फक्त पुरुष उमेदवारांसाठी, ठीक आहे। तर ग्राउंडचा जर आपण विचार केला तर 3 इव्हेंट आहे पुरुष उमेदवारांसाठी, जे सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन मध्ये जे इव्हेंट आहे
ग्राउंडचे। पहिला जो इव्हेंट आहे पुरुष उमेदवारांसाठी तर तो आहे 1600 मीटर रनिंग आहे यामध्ये सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये। आणि 1600 मीटर रनिंगसाठी तुम्हाला 7.5 मिनिटाचा टाइम भेटणार आहे, जो की सर्वात बेस्ट आहे। जे पण पुरुष उमेदवार 7.5 मिनिटाच्या अंदर रनिंग मारणार आहे तर ते मुलं रनिंग पास त्या ठिकाणी असणार आहे। मार्क वगैरे काही नसते यामध्ये, फक्त ग्राउंड क्वालिफाय करावं लागते यामध्ये, ठीक आहे। तर 1600 मीटर रनिंग पहिला इव्हेंट आहे। आणि दुसरा इव्हेंट जो आहे तर तो तुम्हाला लॉंग जंप मारावी लागणार आहे। किती 11 फीट तुम्हाला लॉंग जंप मारावी लागणार आहे आणि त्याच्यासाठी 3 चान्स तुम्हाला भेटणार आहे। आणि तिसरा जो तुमच्यासाठी इव्हेंट असणार आहे तर तो असणार हाय जंप, तुम्हाला उंच उडी त्या ठिकाणी मारावं लागणार आहे अशी, आणि त्याच्यासाठी तुम्हाला 3.5 फीट उंची तुम्हाला मारावी लागणार आहे आणि 3 चान्स तुम्हाला भेटणार आहे। तर एवढं यामध्ये ग्राउंड आहे जे की सर्वात बेस्ट आहे। तर ज्यांचं सुद्धा आतापासून ग्राउंड नसेल तर तयारी चालू ठेवा, कारण की चांगली जबरदस्त भरती तुमच्यासाठी 12,158 जागांसाठी ही भरती तुमच्यासाठी निघून येत आहे, ठीक आहे। तर अशा प्रकारे हे पुरुष उमेदवारांचं ग्राउंड आहे। आणि हे सर्व ग्राउंड झाल्यानंतर महिला उमेदवारांचं जे ग्राउंड आहे, महिला उमेदवारांसाठी सुद्धा 3 इव्हेंट आहे यामध्ये सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन मध्ये। पहिला जो इव्हेंट आहे महिला उमेदवारांसाठी 800 मीटर रनिंग आहे महिला उमेदवारांसाठी, आणि 800 मीटर रनिंगसाठी तुम्हाला 4 मिनिट 45 सेकंडपर्यंत टाइम भेटणार आहे। ज्या पण महिला उमेदवार 800 मीटर रनिंग 4 मिनिट 45 सेकंडच्या अंदर येणार आहे तर त्या ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, 800 मीटर रनिंग पास असणार आहे। आता 800 मीटर रनिंग म्हणजे काय, तर तुम्ही 400चा ट्रॅक बघितला असेल पोलीस भरतीमध्ये किंवा पोलीस भरतीमध्ये तुम्ही बघितला असेल तर 400 त्या ठिकाणी जे हे असते तो ट्रॅक राहते तर 2 राऊंड तुम्हाला महिला उमेदवारांना ते मारावं लागणार आहे, ठीक आहे। आणि पुरुष उमेदवारांना ते 4 राऊंड त्या ठिकाणी मारावं लागणार आहे, असं त्या ठिकाणी ग्राउंड आहे, ठीक आहे। पुरुष उमेदवारांसाठी 1600 आणि महिला उमेदवारांसाठी 800 मीटर रनिंग। तर 800 मीटर रनिंग हा पहिला इव्हेंट आहे महिला उमेदवारांसाठी। आणि दुसरा जो इव्हेंट आहे महिला उमेदवारांसाठी तर तो आहे लॉंग जंप, महिला उमेदवारांना मारावं लागणार आहे 9 फीट लॉंग जंप मारावं लागणार आहे आणि त्याच्यासाठी 3 चान्स भेटणार आहे। आणि तिसरा जो इव्हेंट आहे महिला उमेदवारांसाठी तर तो यामध्ये जे विद्यार्थी मिळवणं तो असणार आहे या ठिकाणी हाय जंप तुम्हाला मारावं लागणार आहे, उंच उडी तुम्हाला मारावी लागणार आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला 3 फीट उंची उडी त्या ठिकाणी मारावं लागणार आहे आणि 3 चान्स तुम्हाला त्या ठिकाणी भेटणार आहे। तर अशा प्रकारे जे अवघड जे विद्यार्थी मिळवणं यामध्ये ग्राउंड आहे, एक लक्षात ठेवा। तर ज्या पण विद्यार्थ्यांनी लॉंग जंप, हाय जंप आणि 1600 मीटर 800 मीटर रनिंगची तयारी केली तर ते नक्कीच मुलं जे विद्यार्थी मिळवणं ग्राउंड क्वालिफाय त्या ठिकाणी असणार आहे। आणि लॉंग जंप आणि हाय जंपसाठी सुद्धा खूप जे विद्यार्थी मिळवणं मेहनत लागते। तुम्ही जर पाहिलं तर जास्त मुलं लॉंग जंप आणि हाय जंपची प्रॅक्टिस करत नाही, बाकी 800 मीटर झालं 1600 मीटर रनिंगची करते, पण लॉंग जंप आणि लॉंग जंप आणि हाय जंपची मुलं जे प्रॅक्टिस करत नाही, ठीक आहे। तर मेन याच्यावरच आहे, जे पण मुलं हे ग्राउंड क्वालिफाय असणार आहे तर तेच मुलं जे विद्यार्थी मिळवणं समोर प्रक्रियामध्ये त्या ठिकाणी जाणार आहे। आणि अजूनही जे विद्यार्थी मिळवणं यामध्ये हे डिक्लेअर नाही झालं आहे की यामध्ये लेखी परीक्षा असणार आहे की नसणार आहे, ठीक आहे। तर पहा विद्यार्थी मिळवणं आपला जो अंदाज आहे यामध्ये जे माहीतच पडणार आहे आता समोर जेव्हा भरती निघणार आहे, ज्या दिवशी जाहिरात येणार आहे त्या दिवशीच कळणार आहे आपल्याला की यामध्ये पेपर आहे की नाही आहे, ठीक आहे। किंवा मग यामध्ये इंटरव्ह्यू सुद्धा असू शकते, लेखी परीक्षा नसली तर मग इंटरव्ह्यू यामध्ये असणार आहे। आणि लेखी परीक्षा जर असली यामध्ये तर लेखी परीक्षा जरी आली तर परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले जाऊ शकते आपल्या अंदाजानं, तर माझा वैयक्तिक अंदाज तुम्हाला सांगत आहे। तर परीक्षेमध्ये पहा हिंदी व्याकरणचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, जनरल नॉलेजचे 25 प्रश्न विचारले जाऊ शकते, बुद्धिमत्ता चाचणी 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाऊ शकते आणि गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाऊ शकते। असा आपला वैयक्तिक अंदाज म्हणजे 100 मार्काचा यामध्ये पेपर असू शकते। आणि अजूनही यामध्ये काही आलं नाही की बाबा यामध्ये पेपर आहे की नाही आहे, ठीक आहे। तर असा आपला वैयक्तिक अंदाज आहे। जर समजा यामध्ये पेपर असला सीआरपीएफ मध्ये तर हे विषय असणार आहे जनरल नॉलेजचे 25 प्रश्न, गणिताचे 25 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न, हिंदी व्याकरणचे 25 प्रश्न, ठीक आहे। असा पॅटर्न या ठिकाणी असू शकते परीक्षेला, ठीक आहे। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, कारण की मी तुम्हाला आतापासून कोण सांगू राहिलो, आतापासून जर मी तुम्हाला सांगितलं तुम्ही आतापासून चांगले पुस्तक घेणार आहे आणि त्याच्यातून चांगला अभ्यास करणार आहे, तयारी करणार आहे आणि आतापासून चांगली तयारी केली तर नक्कीच तुमची चांगली तयारी होणार आहे। आणि एकदमच फॉर्म भरणे चालू झाले आणि तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरला आणि नंतर तुम्ही तयारीला लागला तर आपली तयारीच नाही होणार आहे, आपली त्या ठिकाणी जशी पाहिजे तसा अभ्यास नाही होणार आहे, तर त्यामध्ये आपल्याच त्या ठिकाणी लॉस होणार आहे, ठीक आहे। तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन भरतीच्या अपडेटसाठी होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। आता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।